पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आली असून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद करण्यात आलाय। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच अटारी वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाला थारा देणार नाही असा इशारा केंद्र सरकारने दिलाय। तर आपण पाहतोय मोदी सरकारने पाकिस्तानला मोठा दणका दिलाय। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद करण्यात आलेला आहे आणि नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले। पाकिस्तानी हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना देखील हटवण्यात आलेला आहे। पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा असे आदेश देण्यात आलेत। भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि अटारी वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर सगळ्यात मोठा दणका सिंधू जल कराराला देखील मोदी सरकारने स्थगिती दिलेली आहे। The Indus Waters Treaty of 1960 will be held in abeyance with immediate effect until Pakistan credibly and irrevocably abjures its support for cross-border terrorism. 2. The integrated checkpost Atari will be closed with immediate effect. Those who have crossed over with valid endorsements may return through that route before 1 May 2025. 3. Pakistani nationals will not be permitted to travel to India under the SARC visa exemption scheme visa. कळतंय आणि त्यामध्ये 4 दहशतवादी लपल्याची बातमी समोर येते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, जम्मू काश्मीरच्या उधमपूरच्या बसंतगड या परिसरात चकमक सुरू झालेली आहे। 4 दहशतवादी तिथे लपल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः जी उधमपूरचा परिसर आहे जम्मू काश्मीर मधला, त्यातला बसंतगड हा जो परिसर आहे या जंगलाच्या भागांमध्ये काही दहशतवादी लपून असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे भारतीय लष्कर जम्मू काश्मीर पोलीस आणि पॅरामिलिटरी फोर्सेस या संयुक्त अभियानातून जे ऑपरेशन राबवलं जात आहे त्याच्या याच्यातून तिथे सध्या चकमक सुरू आहे। ज्या पद्धतीची माहिती मिळाली की रात्री अंधाराचा फायदा घेऊन काही पाकिस्तानच्या सीमा भागातून घुसखोर हे भारतीय सीमेत घुसल्याची माहिती पुढे आली होती। त्याच्या आधारावर संपूर्ण सर्च अभियान राबवलं होतं। दरम्यानच्या काळात चकमक सुरू झाली आणि त्यानंतर आता तिथे 4 दहशतवादी लपून असल्याची माहिती पुढे आली आणि तत्काळ त्याची कारवाई सुरू झालेली आहे। लवकरच या संदर्भाच्या संदर्भात आपल्याला कळेल की काय पुढची कारवाई झालेली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या घडीला चकमक सुरू झालेली आहे आणि 4 दहशतवादी लपून असल्याची माहिती पुढे आलेली आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय जम्मू काश्मीरच्या उधमपूरच्या बसंतगड या परिसरामध्ये चकमक सुरू झालेली आहे। 4 दहशतवाद्यांना घेरण्यात आलं असल्याचं कळतंय। 4 दहशतवादी या संपूर्ण परिसरात लपल्याची बातमी कळताच त्यांना घेरण्यात आलेला आहे।